तुझ्यात जीव रंगला। स्पेशल जेवण खाऊ घालणार आहे बघा। हे असलं असलंच खायचं तर घरात कशाला? हॉटेलमध्ये जाऊन राहू की आम्ही समधी। मी केलंय जेवण। जी स्वतःच्या आधी घरच्यांचा विचार करती ती खरी थोरली सून। आता सांगा, खरी थोरली सून कोण? अरे चिठ्ठी कसली पाठवल्या रे? अरे येड्या, अरे हे जेवण अंजलीबाईंनीच पाठवले। अरे काय लिहिली ती वाच की चिठ्ठीत। सावकाश जेवा आणि भरपूर जेवा। ते एवढं चिठ्ठीत कसं लिहायचं? फोन करून सांगायचं की। आता इथून पुढे मी तुम्हाला अशाच चिठ्ठ्या पाठवणार आहे। गृहपाठ समजा तुमचा। मी बी त्याचं उत्तर तुम्हाला चिठ्ठीतच देणार, म्हणजे माझं बी लिहून होईल ना। व जेवण गोड होतं तुमचा वाणी, पण कोल्हापुरी झणका नव्हता माझा वाणी। तुम्हाला माझं जेवण आवडत नाही का? अहो खरंच जेवण लय भारी होतं। मग ठीक आहे, पण एक सांगू काय? सांगा। ती मास्तरीनबाई पेक्षा मला अंजलीबाईंचं लय भाव वाटतं बघा। का? ते मास्तरीनबाई समजावून सांगतात आणि अंजलीबाई खडसावतात। म्हणजे खडूस आहे का मी? अरे घे की लवकर। तुम्ही एक काम करा, आता घराकडे जावा। म्हणजे काय डबल हेल्पाटा करायचा भाई आम्ही? वहिनी साहेब, तुम्ही घरी बसून बसून लई कटाळा आलता, म्हणलं एक चक्कर मारावी। सचिन, ह्यो डबा घरी पुचवून दे। अहो पण इथं दळप कोण दळणार? अर्धा तास झाला तरी बी याला उकळी का फुटना झाल्या? डाळ आहे का दगड आहेत? आव गॅसच पेटवला नाही सा। जाऊबाई, जरा गॅस पेटवून देता सा काय? पण सगळा भार तुम्ही उचलला ना? काय आलं सुनबाई? जाऊबाईंना विचारत होतो की तुम्हाला काय आवडतं काय नाही, पण त्या म्हणाल्यात की त्यांना त्यांच्याच पद्धतीचं जेवण पाहिजे। मग म्हणलं बनवा तुमचं तुम्हीच। पंचगंगेनं पूर पातळी ओलांडली, नदीचं पाणी पात्राबाहेर। वाह, पावसाने चांगला जोर धरलाय। धरणारच। तुम्ही शेतात पूजेच्या वेळी वरुण राजाची प्रार्थना केली होतीत ना, मग पाऊस चांगला पडणारच। वा, आम्ही काही एवढे मोठे नाहीये। मोठ्या छोट्याचा प्रश्न नाहीये आबा। आपण मनापासून काही चांगलं मागितलं ना की मिळतच। आता मनापासून वाटते चहा मिळावा। मी आणू का? नाही नाही, राहू दे। तुम्ही बातम्या ऐका। हा, तर पंचगंगेचं पाणी पात्राच्या बाहेर, ज्योतिबा आणि पन्हाळा रस्त्यावर पण पाणी। अरे बाप। प्रशासनाचा सावधानतेचा इशारा। मामांजी, हा, चा। जे मागितलं की ते मिळतंय। कशाचं मामांजी? नाही, तुम्हाला नाही कळायचं ते। द्या चहा द्या। हो थोरल्या सुनबाई, तुम्ही का भाजी निवडायलाय? अहो घराची समधी जबाबदारी यांनी घेतली होती ना? नाही आबा, बसून बसून कंटाळा येतो ना, मग तेवढीच जरा मदत। नाही नाही, यांना निवडू दे भाजी। मामांजी, आम्ही म्हणत होतो जरा पूर बघायला जावं आज। अहो पाणी पात्राच्या बाहेर आलंय म्हणून। ते पुराचं नंतर बघा, आधी भाजी निवडायला घ्या। अहो कालच्या भाजीत देठ एवढे एवढे मोठे राहिले होते, जरा निवडायला शिका। जाऊ जाऊ, बस। हो थोरल्या सुनबाई, अहो नीट शिकवा धाकट्या जावला। राहू द्या वहिनी, तुम्ही फक्त बघा, मी निवडते। नाही नाही, राहू दे राहू दे, शिकू दे त्यांना। अहो शिकल्याशिवाय थोरलेपणा येत नसतोय। बसा। येतंय समजा आम्हाला। तुम्ही पंचगंगेचा पूर बघितला नाही? नाही। आपण जाऊया एकदा। लाल पिवळं पाणी, हिरवगार शेत, वरून पाऊस, लय मस्त वाटते। बघू जाऊन एकदा। हो।
चंदा ताईसाहेब ताईसाहेब वा 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 एकदम महाराणी दिसायला असं बघा एक नंबर ताईसाहेब ही साडी वापरून झालं मला द्याल ना हो? तयारी समजी झाल्या का नीट? पूजेचं सामान आणलंयस ना बा? वय वय बघा की समजा आहे बघा एकदा बघून घ्या. हा हा समजा नीट आहे. हा बरं आम्हाला सांग चहा पाणी आणि फराळाचं काय? अहो समजा तयार आहे बघा ताईसाहेब. बर कसं आहे कुठं काही कमी पडाय न ग. गायकवाडांच्या इज्जतीचा सवाल आहे. समजा चांगलं झालं पाहिजे. अहो ताईसाहेब तुम्ही का नाही अजिबात काळजी करू नका सर द्या आहे ना हो? बरं बरं आता लई बडबड करत बसू नकास. परत एकदा बघ तयारी झाली आहे का समजी ते. तर आम्ही परत एकदा मेकअपचा हात मारून येतो. हा चांगलं दिसाय पाहिजे ना आज. साहेब हं? ह्या आधी आपल्या घरात कवा मंगळागौरीची पूजा झाली नव्हती. अहो, थोरल्या सुनबाईंच्या आई वडिलांकडनं ऐकलं आणि ठेवली मंगळगौरीची पूजा. पूजेचा त्यांचा काय संबंध नाही हो. गावभर मिरवायचे स्वतः दिखाऊपणा दाखवायचा दुसरं काय. अहो पर जाऊ दे हो. आपल्या थोरल्या सुनबाईंची मंगळगौर होती असं आपण समजायचं. अंजली आली बघा. चालू द्या. बरं झालं बाई तू टायमात आलीस. ते पूजेचं बघ जरा. मंगळागौरच्या पूजेतलं मला काय बी कळत नाही बघ. बघते मी. या समजायचं नाही. गोदाक्का या समजांना कुणी बोलवलंय? आपल्याकडे आज पूजा आहे ना म्हणून मीच बोलवलं. असं आहे व्हय. तुम्ही बोलवलं मग राहू द्या. नाही आम्ही इसरलोच होतो या समध्यासने बोलवाया. आम्ही तर नुसतं तालेवर बायकासनेच आमंत्रण दिलत. ही गँग राहिलीच होती की. माझी झाकली पान खायला शिकली पानाचा देठ ग आमच्या फुगडीची आईट ग आमच्या फुगडीची आईट ग आमच्या फुगडीची आईट ग. तुमची काय स्वप्न आहेत का? होय आहेत की. काय आहेत? मला आर्मीत भरती व्हायचंय. समजा लग्नानंतर मी आर्मीत जाऊ नको असं म्हणले तर? तसं तू कधीच म्हणणार नाहीस. मला सुखात ठेवणार का? 100%. समजा मला काय पाहिजे असेल तर ते मी तुमच्याकडे मागू शकते का? नाही, कारण ते मागाच्या आधीच तुला ते मिळालेलं असेल. हमारे सामने बिसात क्या है इसकी? कमजोर है. और एक बात याद रखना, यहाँ के मर्द वारिस की खातिर दूसरी शादी करने में एक पल नहीं लगाते. बरं झालं मी थांबले. नाही म्हणजे आता सगळ्यांना ही गोष्ट क्लिअरच झाली असेल ना की त्या लॉकरमध्ये जे काही आहे ते ईशासाठी आणि ईशाच्या आईसाठी म्हणजेच माझ्यासाठी आहे. हाय सर, गुड मॉर्निंग.
काय चाललंय हे सगळं? ऍक्च्युली ना मला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. मी आणि श्रेयस आम्ही दोघेही लवकरच लग्न करणार आहोत. साहेबा मी रात्रभर डेड बॉडीच्या बाजूला झोपलेलो. मी सकाळी उठलो आणि रोमॅन्स पण केला डेड बॉडी बरोबर. आणि माझे मोगा आता डेड बॉडी नाहीये बाई, ती हलतीये बाई बॉडी. होली मोली थँक गॉड. भाई पण कोण आहे मग?